इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। मराठ्यांचे नेते आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे। मी कोणाला भीत नाही, माझा रस्ता क्लिअर आहे। मराठा समाजाला टक्कर देण्याचं काम कोणी करू नये। मी निर्भीडपणे बोलतो, मी मराठा समाजासाठी मरायला तयार आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। जे मराठा नेते आहेत, सत्तेतले असतील विरोधी पक्षातील असतील, त्यांनी एकत्र यावं असं आपण म्हटलं होतं। आता अधिवेशन चालू आहे, काय आवाहन करतात मराठा समाजातील आमदारांना? आता ही वेळ आहे मराठ्यांना चारी बाजूने घेरलेलं आहे। त्यांच्या डोळ्यात देखता सगळा ओबीसीचे नेते एकत्र आले आणि त्याने आणलेत, त्यांनी ते आणलेत, सगळे लोक एकत्र आणलेत। मराठ्यांना सुद्धा आता बोलायला जागा आहे, आमदाराला, मंत्र्याला, खासदाराला, की तुम्ही एकत्र येऊ शकताय, तर आमचा हक्काच आहे, आमच्या सरकारी नोंदी आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजे। तुमचं देऊ नका, पण त्यांच्या नोंदी आहेत ते दिलं पाहिजे। 83 क्रमांकाला कुणबी आहे ते दिलं पाहिजे। बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट आहे, सातारा संस्थांचं आहे, आपल्या मराठवाड्याचं हैदराबाद गॅझेट आहे, हे लागू आम्हाला करावं लागणार आहे। हे स्पष्टपणानं आता आपले मागणी सगळ्या आमदारांना करणं खूप गरजेचं आहे। ते करतील असं वाटतंय, कारण ते एक झालेत। आता आपले 6 जुलै ते 13 जुलैला शांतता रॅली जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यांनी एक दिवस आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी एकत्र यावं। तिथं सगळे आमदार, खासदार, मंत्र्यांनी सुद्धा मराठ्यांच्या एकजुटीनं ताकद लावावी सगळ्यांनी, की ते एकत्र येऊ शकतात। तर मग मात्र आपण आपल्या जातीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे। जर नाही राहिले तर सर्वसामान्य मराठी बघणार आहेत आता कोण आलाय, एकटा आलाय आमच्या गर्दीत गाडी घेऊन का, लोकांनाही सांगितलंय, त्यांनीही बैठका घेतल्यात, हे समाज बघणार आहे। जर नाही आले तर पुढे विधानसभा आहेच, आम्हाला ताकद दाखवावं लागणार। प्रश्न उपस्थित झाला नाही तर त्यांचा परिणाम भोगायला मराठा आमदार असतील, त्याला नावीला जे मराठ्यांचा गोरगरिबाचा, तुम्ही आमचे नाहीत म्हणल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्यांचेच आहेत, म्हणजे सगळे ते एकत्र झाले नेते, फक्त नेते, ते त्यांच्या स्वार्थासाठी झाले। गोरगरीब ओबीसी बांधवांचा आंदोलनात उपयोग करून घ्यायचा आणि त्यांनी गुलाला घ्यायची, हे ते राजकीय फायद्यासाठीच करतो यावल्यावाला सगळं, ते गोरगरिबाचा फायदा उचलणार आहे। तसं मग आता ते एकत्र झालेत नेते, आमचे जर एकत्र होणार नसले, अडचणी तर उभा राहणारच ना। आमच्या लेकराच्या बाजून नाहीत तुम्ही, आणि एवढं संकट उभा राहिले, एवढा मराठा समाज घेरलाय, आरक्षण मिळण्याची संधी, मराठ्यांचे लेकरं मोठं करायची संधी, मराठ्यांचे लेकरं अधिकारी होऊ शकतात, त्यात त्यांचाही फायदा आहे। सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकरांचा सुद्धा फायदा आहे। तुम्ही त्याच्यात मदतीला नाही येत म्हणल्यावर मग काय आम्ही मेल्यावर येणार का तुम्ही? हीच वेळ आहे सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची, त्यांनी आवाज उठवला पाहिजे, हे प्रामाणिक म्हणणं आहे आमचं। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर।